नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्ष करिअर अकॅडमी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दसरा. या दसऱ्याच्या निमित्ताने आज आपण भेटत आहोत एक खुश खबर घेऊन. दसऱ्यालाच विजयादशमी सुद्धा म्हणतात. याच विजयादशमीच्या निमित्ताने आपल्याला जिंकण्याची एक नवीन संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत 903 जागांची एक मोठी ऍड आलेली आहे. ऍड साठी पद सुद्धा चांगलं आहे. त्यासाठी मिळणारं जे काही वेतन आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या या नवीन कार्याला सुरुवात करावी असं मला वाटतं. तर आता आपण जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर बघूयात की ऍड काय आहे आणि कशा पद्धतीने ती पदं भरली जाणार आहेत. त्यांच्या पदाचा कालावधी कसा असणार आहे, शैक्षणिक अर्हता किंवा ज्याला आपण म्हणतो की एज्युकेशनल एलिजिबिलिटी काय असणार आहे, वयाची मर्यादा काय असणार आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन कुठे करायचं, फी किती लागणार आहे, याची सर्व माहिती जी आहे ती आपण या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला या पदाबद्दल लवकरात लवकर फॉर्म भरून अभ्यासाला लागता येईल आणि त्याचा फायदा करून घेता येईल. तर आता महाराष्ट्र शासनाचं जसं मी सांगितलं की भूमी अभिलेख विभाग आहे, यांनी त्यांच्या गट क या संवर्गातील म्हणजे गट क मधील ही सरळ सेवेने भरायची रिक्त पदांची जाहिरात काढलेली आहे. आता ही जी रिक्त पदं आहेत, ही जी जाहिरात आलेली आहे ती तुम्ही IBPS या साईटवर जाऊन बघू शकता. ओके, म्हणजे ही परीक्षा कोणातर्फे घेण्यात येणार आहे? IBPS तर्फे घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे या संबंधीची परीक्षा आणि याची जी काही परीक्षा पद्धती आहे ही पूर्णपणे पारदर्शक असेल याची आपल्याला खात्री ठेवावी लागेल. आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की एक्झॅक्टली काय काय घडतंय. ओके, तर आता ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की 1 ऑक्टोबर 2025. बरोबर आहे. मी इथे वाटल्यास लिहून सुद्धा देतो तुम्हाला. 1 ऑक्टोबर 2025 ते तुम्हाला 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे परीक्षा शुल्क भरायचं आहे ते ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी सुद्धा समान आहे. 1 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 याच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या परीक्षा फीला ऑनलाईन भरायचंय. त्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट इथेच डिक्लेअर करून दिलेली आहे, ती म्हणजे परीक्षेची तारीख. आता लक्षात घ्या, त्यांनी परीक्षेची तारीख लगेचच परीक्षा होणार आहे 13 ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये. म्हणजे परीक्षेसाठी आता जास्त अवधी राहिलेला नाही. आपल्याकडे ह्याची तयारी करण्यासाठी फक्त मोजून 45 दिवस बाकी राहिलेले आहेत. मात्र या गोष्टीचा जर फायदा घेतला तर या 45 दिवसांमध्ये आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हाती लागू शकतं. एक चांगली नोकरी आपल्याला भेटू शकते. त्यामुळे आज दसऱ्याच्या विजयादशमीच्याच मुहूर्तावर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आजच फॉर्म भरा असं मी तुम्हाला सांगेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जातोय. आता या पदाची माहिती इथे आपण नमूद केलेली आहे. या पदाच्या माहितीबद्दल जर आपण बघितलं तर पदाचं नाव काय, तर भूकरम मापक असं ह्या पदाचं नाव आहे. हे पद कुठे कुठे अवेलेबल आहेत आणि किती पद आहेत हे सुद्धा आपण इथे नमूद केलेलं आहे. तर हे पुणे, मुंबई म्हणजेच कोकण विभाग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी या जागा रिक्त आहेत. आता जागा किती किती रिक्त आहेत ते आपण बघूयात. तर पुण्यामध्ये तुम्हाला दिसेल की 83 जागा रिक्त आहेत. कोकणामध्ये 259 जागा रिक्त आहेत. नाशिकमध्ये 124 जागा रिक्त आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 210 जागा रिक्त आहेत. अमरावतीमध्ये 117 आणि नागपूरमध्ये तुम्हाला 110 जागा रिक्त दिसत आहे. अशा टोटल 903 जागा आहेत. आता या ऍड मध्ये एक अजून गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे. काय नमूद केलेलं आहे? त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात, तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला एकाच विभागासाठी फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरताना जागा कुठे, कोणत्या विभागासाठी जास्त रिक्त आहेत, त्याचबरोबर कास्टनुसार कुठे जागा जास्त आहेत, याचा तुम्ही अंदाज घ्यावा आणि मगच फॉर्म भरावा. कारण त्यांनी स्पष्ट नमूद केलंय, जर तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभागांसाठी फॉर्म भरलेला असेल, तर जो फॉर्म तुमचा कंप्लीट आहे किंवा जर सर्व फॉर्म कंप्लीट असतील तर जो सर्वात पहिल्यांदा त्यांना उपलब्ध झाला तोच फॉर्म ते ग्राह्य धरणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण जागांच्या संख्येनुसार विचार केला तर बघा, कोकण विभाग जो आहे, मुंबई कोकण विभाग, इथे 259 जागा अवेलेबल आहेत आणि दुसरा विभागाचा जर आपण विचार केला तर तो आहे छत्रपती संभाजीनगर, जिथे तुम्हाला सर्वात जास्त जागा दिसत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्ही 259 आणि 210 म्हणजेच सर्वात जास्त जागा असलेल्या विभागांचा विचार करू शकता. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सर्वात कमी जागा आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये तुम्हाला हे माहिती आहे की MPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांची गर्दी तुफान आहे. हे मुलं ही पोस्ट घेऊन
पुढच्या अभ्यासासाठी परत एकदा पुणे विभाग निवडून जॉब करत करत आपला एमपीएससीचा अभ्यास चालू ठेवू शकतात. त्यामुळे पुणे विभागात गर्दी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून माझा म्हणणं असेल की तुम्ही त्याऐवजी मुंबई कोकण विभाग किंवा छत्रपती संभाजीनगर विभाग दिला तर आपल्या सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात. कारण लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतोय, जागा कमी नाहीत, जागा 903 आहेत आणि एवढ्या मोठ्या जागा परत येणं आणि 45 दिवसांच्या अभ्यासावर ही पोस्ट मिळणं ही छोटी गोष्ट नाही. बिलकुल लाईटली घेऊ नका. आता याची जर वेतन श्रेणी बघितली तर त्यांनी S6 ही वेतन श्रेणी दिली आहे. तुमचा पगार जो आहे तो 19,900 ते 63,200च्या पे बँड मध्ये असणार आहे. ती सुद्धा खूप ल्युक्रेटिव्ह गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, आज आपण बेरोजगार आहोत. हा बेरोजगाराचा शिक्का पुसणं आणि रोजगारीचा टॅग लावून घेणं ही विजयादशमीच्या निमित्ताने खूप चांगली गोष्ट आपल्याला अवेलेबल झालेली आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा नक्कीच फायदा घ्यावा असं मी तुम्हाला सुचवेल. त्यानंतर आपण पुढे जातोय. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय की आता यासाठी तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता लागणार आहे ती काय लागणार आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की या ठिकाणी जी शैक्षणिकता आहे त्यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका तुम्ही धारण केलेली असावी. म्हणजेच तुम्ही मान्यताप्राप्त इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली असावी किंवा तुम्ही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही गोष्ट केलेली असावी. जर ती केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी शैक्षणिक दृष्ट्या पात्र आहात हे आम्हाला दिसून येते. पण त्याचबरोबर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट प्राप्त करून ठेवणे वा तुमच्याकडे ते असणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी मराठीचा स्पीड दिलेला आहे की 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट. त्यामुळे ज्यांच्याकडे हे दोनही गोष्ट असतील ते लोक शैक्षणिक दृष्ट्या पात्र आहेत, ते हा फॉर्म भरू शकतात. त्यामुळे इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन सिव्हिल असलेल्या मुलांनी हा फॉर्म लवकरात लवकर भरणं अत्यावश्यक असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथे जी सांगितलेली आहे ती आपण कव्हर करूयात की ते म्हणजे वयोमर्यादा. आता याच्यामध्ये त्यांनी जी वयोमर्यादा सांगितलेली आहे ती आहे 18 ते 38 वयोगट. आता बघा, 18 ते 38 वयोगट हा त्यांनी कोणासाठी सांगितलेला आहे तर हा आहे ओपन कॅन्डिडेट साठी. ऑब्व्हियसली जर तुम्ही कास्ट मध्ये आहात तर तुम्हाला कास्ट साठी +5 इयर्स हे ठरल्याप्रमाणे रिझर्वेशन मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही माजी सैनिक असाल, अपंग असाल किंवा दिव्यांग असाल त्यांसाठी वयोमर्यादा ही 45 वर्ष अशी सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे वयोमर्यादा सुद्धा आहे, त्याला कास्टनुसार रिझर्वेशन सुद्धा मिळणार आहे, दिव्यांगांना सूट सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या जाहिरातीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा, ही गोष्ट सर्वात महत्वाची. आता आपण पुढे जाऊयात. पुढे आपल्याला कळेल की ही परीक्षा कशी होणार आहे त्याकडे लक्षात देऊया. आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बघा, एकदम सोपं स्वरूप आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय, एकूण प्रश्न किती येणार याच्याकडे लक्ष देऊयात. सगळ्यात पहिल्यांदा काय दिसलं, एकूण प्रश्न येणार आहेत 100. हे कशावर येणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजी या विषयावर प्रश्न येणार आहेत 25. प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहेत, 2 गुण आहेत. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा की याची जी स्कीम आहे ती एक प्रश्न बरोबर 2 गुण अशी आहे. बरोबर आहे. त्यानंतर मराठीला सुद्धा तुम्हाला 25 प्रश्न येणार आहे, सामान्य ज्ञान याला 25 प्रश्न येणार आहेत आणि रिझनिंग बौद्धिक चाचणी आणि मॅथमॅटिक्स अंकगणित याच्यासाठी सुद्धा आपल्याला 25 प्रश्न येणार आहेत. असे टोटल हे 100 प्रश्न बनणार आहेत. आपण बघितलंय की एका प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजे मराठीला 50 गुण, इंग्रजीला 50 गुण, सामान्य ज्ञानला 50 गुण आणि रिझनिंग आणि मॅथ्सला 50 गुण. म्हणजे इथे काय झालेलं आहे, प्रत्येक विषयाला त्यांनी समान महत्व दिलेलं आहे हे आपल्याला समजून येत आहे. त्याचबरोबर त्यांनी माध्यम सुद्धा सांगितलंय, ते काय छोटी गोष्ट आहे त्याला लक्ष देऊ नका. पण इथे सगळ्यात महत्वाची माध्यमाबद्दल एक गोष्ट आहे की सामान्य ज्ञान आणि रिझनिंग आणि मॅथ्सचे क्वेश्चन्स हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत छापलेले असणार आहेत. म्हणजे मराठीतला प्रश्न कळत नाही किंवा इंग्लिश मधला प्रश्न कळत नाही, हा जो प्रॉब्लेम इथे क्रिएट होणार होता या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे झालेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी यासाठी कालावधी नमूद केलेला आहे, म्हणजे एक लॉक इन पिरियड दिलेला आहे टाइमच्या दृष्टीने. तर त्यांनी प्रत्येक सेक्शनसाठी 30 मिनिटाचा लॉक इन पिरियड तुम्हाला इथे दिलेला आहे. अशा प्रकारे ती 2 तासाची परीक्षा आपल्याला इथे द्यायची आहे, ज्याला 200 गुण असणार आहेत आणि 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे. परीक्षेचं स्वरूप एकदम साधं सोपं ठेवण्यात आलेलं आहे.
त्यामुळे याचा फायदा आपण घेऊ शकतो आणि सर्व सेक्शनची 1.5 महिन्यात सुंदर तयारी होऊ शकते मित्रांनो. आता पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट कळेल, की यामध्ये आणखीन एक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे, की तुम्हाला मार्क किती पडले पाहिजे. जसं त्यांनी हे सांगितलंय, त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट सांगितली, की एखाद्या व्यक्तीला अर्हता प्राप्त होण्यासाठी किंवा त्याला रिझल्टसाठी मोजण्यासाठी तुम्हाला मिनिमम 45% गुण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे जे मिनिमम गुण आहेत 45, तर हे मिनिमम 45% गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. आता मिनिमम 45% गुण परीक्षा 200 मार्काची आहे, म्हणजेच आपल्याला मिनिमम 90 गुण मिळाले पाहिजे. जर तुम्हाला मिनिमम 90 गुण मिळत असतील, तर आपलं इथे काय म्हणतो सिलेक्शनसाठी विचार केला जाईल. हे बघा, एवढे कमी मार्क कोणालाच पडणार नाहीयेत. कारण विषय खूप सोपे आहेत. इंग्रजी, मराठी, त्याच्यानंतर जीएस, रिझनिंग आणि मॅथ्स. एवढे कमी गुण कोणालाच पडणार नाही आणि एवढं खाली मेरिट सुद्धा येणार नाहीये. कारण ह्या परीक्षेचं स्वरूप खूप सोपं दिलेलं आहे. त्यामुळे जर आपल्याला इथे चांगलं सिलेक्शन हवं असेल, तर आपल्याला चांगला स्कोर सुद्धा करावा लागणार आहे. त्यामुळे ही जी आहे ही मिनिममची अट आहे आणि मला नाही वाटत की कोणी याच्याकडे फार लक्ष देण्यासारखी आवश्यकता आहे. त्यानंतर आता आपण बघतोय, की यासाठी आपल्याला फीस किती भरायची आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा कधी-कधी मुद्दा बनतो आपल्यासाठी. तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीतले कॅन्डिडेट असाल, तर तुम्हाला ₹1000 फी भरणं बंधनकारक आहे आणि जर समजा आपण कास्टमध्ये असू, तर आपल्याला इथे ₹900 फी भरावी लागणार आहे. म्हणजेच ओपन आणि कास्ट याच्यामध्ये त्यांनी फक्त ₹100 चा फरक ठेवलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल, तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे, की तुम्हाला ओपनची फी भरायची आहे का? जर असं ऑप्शन असेल, तर त्या ऑप्शनला येस क्लिक करा. नो क्लिक करू नका. कारण सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबर 2025 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार जर कास्टच्या कॅन्डिडेटला जास्त मार्क पडले आणि त्याला ओपन मध्ये कन्सिडर करायचं असेल, तर त्याने ओपनचं शुल्क भरलेलं असणं बंधनकारक आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जर तुम्ही समजा ओबीसी असाल, एससी असाल, एसटी असाल किंवा दिव्यांग उमेदवार असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला शुल्क भरताना तुम्हाला ओपनचे शुल्क भरायचे आहे का? हा ऑप्शन जेव्हा येईल, तेव्हा तुम्हाला तिथे येसच क्लिक करायचं आहे. कृपया ₹100 मोहात पडू नका. त्याने तुमचं ओपन मध्ये होणारं सिलेक्शन हे थांबू शकतं आणि ते कदाचित धोकादायक होऊ शकतं. म्हणून जेव्हा पण असेल तिथे हा ऑप्शन, की तुम्हाला ओपनची फी भरायची आहे का? कास्ट मध्ये असून पण तर तुम्ही होच टिक करा. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की बँक प्रोसेसिंग फी जर बँक लागू करणार असेल, तर ते तुम्हाला एक्स्ट्रा भरावं लागेल. तर तसं काही असेल, तर ते आपल्याला एक्स्ट्रा भरावं लागणार आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माजी सैनिकांसाठी, की माजी सैनिकांना कोणतीही फी लागू नसणार आहे. त्यामुळे त्यांनी ही परीक्षेचा फॉर्म भरा, जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तर. त्याचबरोबर आता जसं मी तुम्हाला सांगितलं निवडीचा निकष, बरोबर आहे, तुम्हाला आठवत असेल. आता या निवडीच्या निकषामध्ये बघा, यांनी प्रॉपरली सांगितलंय, की गुणवत्ता यादीत तुमचा अंतर्भाव इन्क्लूड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, काय असणं आवश्यक आहे, तर परीक्षेतल्या एकूण गुणांच्या 45% गुण म्हणजेच 200 पैकी तुम्हाला 90 गुण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. जर ते असतील तरच तुमचा इन्क्लुजन मध्ये विचार केला जाणार आहे, अन्यथा तुम्ही एक्सक्लूड होऊन जा. तर या गोष्टीचा कृपया विचार करा. त्याच नंतर आता परत एकदा बघूयात, की ही ऍड तुम्हाला कुठे बघायला भेटेल आणि तुम्हाला अप्लाय कुठे करायचंय. तर ही ऍड बघायला भेटणार आहे तुम्हाला एकतर IBPSच्या साईटवर किंवा महाभूमी अभिलेखच्या साईटवर. या दोन्ही साईटचा वाटले स्क्रीनशॉट घेऊन ठेवा मित्रांनो. तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान हा फॉर्म भरायचा आहे. 13 ते 14 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे आणि परीक्षा फक्त मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि मॅथ्स या 4 विषयांवर होणार आहे. त्यामुळे हा अत्यंत सोपा प्रकार आहे, जो आपण फॉलो केलाच पाहिजे असं मला वाटतं. तर अशाच गोष्टींच्या आणि अशाच वेगवेगळ्या ऍडच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला YouTube, Telegram, Instagram किंवा आपला ऍप पण प्ले स्टोअरवर त्याच्यावर फॉलो करू शकता. मित्रांनो, फक्त एवढंच सांगेल, अशा ऍड परत परत येत नसतात. जर तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असेल किंवा इंजिनिअरिंगची डिग्री असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुम्ही केलेला असेल, तर तुम्ही ही ऍड नक्की भरा आणि नक्की यशापर्यंत पोहोचा. तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी लक्ष करिअर अकॅडमी तुमच्यासोबत सदैव आहे. त्यामुळे आपण लवकरच पुन्हा नवीन रोचक माहिती जीएसची, रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश किंवा इतरही विषयांचे घेऊन लवकरच भेटू. लवकरच अशा नवीन माहिती सोबत एकमेकांना भेटूयात. थँक्यू.